तर हा 3.5 लाखाचा एक ड्रोन, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला एक ड्रोन, एक बॅटरी सेट, एक रिमोट आणि एक चार्जर देतो. तुम्हाला एक्स्ट्रा बॅटरी सेट लागला तर तो आपल्याकडे 35,000ला अवेलेबल आहे. म्हणजे मिनिमम तुम्ही 4 लाखाचा आपला टोटल प्रोजेक्ट कॉस्ट असेल तर तुम्ही हा ड्रोन घेऊ शकता. फायनान्सबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला बँकेमध्ये जसं बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, या बँक तुम्हाला ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड या स्कीम थ्रू तुम्हाला या मशिनरीसाठी फायनान्स करतात, ज्यात तुम्हाला 6% इंटरेस्ट रेटवर तुम्ही तुमचं फायनान्स करू शकतात. प्लस गव्हर्नमेंटच्या जे मी स्कीम बोललेलो, जसं महाडीबीटीवर तुम्हाला लॉटरी सिस्टीमवर ड्रोनसाठी सबसिडी अवेलेबल आहे, पण ती लॉटरी सिस्टीमवर आहेत. लॉटरी सिस्टीम म्हणजे तुम्हाला इनिशियली पहिले फॉर्म भरावं लागतात, त्या फॉर्मनंतर एक लॉटरी काढली जातात, त्या लॉटरीमध्ये तुमचं नाव असेल त्यानंतर तुम्ही इलिजिबल होतात. तर त्याचप्रमाणे CMEGP आणि PMEGP, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन जो स्कीम आहे स्टेटची, आणि सेंट्रलची पण सेम प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम आहे, त्या थ्रू पण तुम्हाला 30% सबसिडी मिळतं. यामध्ये तुम्हाला तुमच्या बँकेत, ज्या बँकेत तुमचा खाता असेल तिथं जावं लागेल, त्या बँकेच्या मॅनेजरशी तुम्हाला विचारावं लागेल की AF आम्हाला ही मशीन घ्यायची आहे. त्यासाठी तुम्हाला एक तुमचा ड्रोनचा प्रोजेक्ट रिपोर्ट, जे की कंपनी तुम्हाला प्रोव्हाइड करतं, आणि तुमचं एक पायलट लायसन, हे 2 ते 3 डॉक्युमेंट तुम्हाला बँकेत सबमिट करावं लागतात. त्यानंतर गेले 25 ते 30 दिवसात तुम्हाला बँक फायनान्स करतं. या फायनान्सच्या प्रोसिजरमध्ये कंपनी तुम्हाला सगळी मदत करतात. जी सबसिडी असते बॅक हँडेड असतं. बॅक हँडेड म्हणजे पहिले तुमचं फायनान्स होणार, लोन होणार, आणि जेव्हा तुम्ही हप्ते कंटिन्युअसली भरणार त्यानंतर गव्हर्नमेंट तुमची सबसिडी तुमच्या बँक खात्यात टाकणार. प्लस तुमचं शेतकरी गट असेल, शेतकरी गटांसाठी स्मार्ट मॅग्नेट किंवा पोकराफ या स्कीम थ्रू तुम्ही ड्रोन घेऊ शकता.